पण तुम्ही लहानपणी ह्या शांत असतील ना, या मारामारी वगैरे असं कधी केलं नसेल? हां, ते चालायचंच आमचं चालायचंच मला वाटतं असं माझ्याकडे बघून मी मारामारी केली नसेल. पण तुमचं काय म्हणणं आहे? काय तुम्हाला काय केली वाटतं? खूप. घरी म्हणजे आई बाबांकडे तक्रारी यायच्या कायम. मग तुम्ही काय मारायचा? म्हणजे एकदा एका मुलीला कशावरनं भांडण झालं आठवत नाही मला, तिच्या अंगावर बसून मारले. डोकं फुटलेलं तिचं अजून पण आहे ते खोंडीच्या. तिच्या भेटते ती? आता नाही, आता मी छान बोलतो वगैरे, आता सगळं विसरलं. काय ती विसरेल नाही तर काय, तुम्ही विसरलात, तिच्या लक्षात आहे, रोज तिला आरशात बघितल्यावर जाणवतं. हा, पण तिकडे हिरवळ म्हटल्यावर साप वगैरे हो खूप हा खूप असते. तुम्हाला भीती वाटते? नाही. तुम्हाला? नाही. तुम्हाला? खूप भीती वाटते. पण तुम्ही बघितलंय साप वगैरे? हो, माझ्या आधी नव्हती वाटत, पण एकदा आमच्या घरात साप आलेला दारात डायरेक्ट उंबऱ्याच्या इथे. मग तुम्ही तेव्हा भीती वाटली तुम्हाला? पण छोटासा असेल ना साप? हो, पण विषारी. त्यांनी सांगितलं मी हो, विषारी आहे. विषारी. तुम्हाला कसं कळलं तो विषारी ते होता? कळते ना, सापाची जात कळते. तुम्हाला कशा सापाच्या जाती कळतात? कारण खूप बघितलेत साप. मग साधारण कसा ओळखायचा सांगा. आता मला जायचंय वांगणीला पुढच्या आठवड्यात आणि साप दिसला तर तो विषारी ते आहे? सगळे नाही मला ओळखतायत, पण त्या दिवशी जो दिसला होता ना, ते फुरसं म्हणून होतं. फुरसं? हा, त्याच्यावर असे केवढा लाल असतो तो? खूप छोटं नाही 2 फूट? नाही, मग? छोटं असतं एकदम. छोटं हा, साधारण फुटभर वगैरे साधारण. 1 फूट? हा, असं पट्टीने मोजून बघितलं की फुटभर साधारण. म्हणजे आधी मोजायचा आणि मग बरं, घाबरायचं. विषारी आहे की नाही त्याला आधी पट्टी लावून मोजायचा. बरं, आणि मग तो कसं कळतं की विषारी आहे? चावल्यावर? म्हणजे ऐकत आली ना लहानपणापासून, सापांमध्येच वाढलेली असं समजा, आजूबाजूला रान वगैरे, तेव्हा भीती तर कधीच नव्हती वाढली. ऑब्जेक्शन. सापांमध्ये वाढली असं म्हणते हे. पण तो फुरसं आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? वर्णनावरनं कळलं. काय असतं साधारण? म्हटलं ना, छोटासा असतो आणि वर लाल वगैरे असे पट्टे असतात, लाल पिवळे वगैरे पट्टे असतात, त्याला फुरसं म्हणतात. त्याला फुरसा म्हणतात. नाग हा विषय झाला, पण घरच्यांना न सांगता तुम्ही कधी गेलात का हो कुठे? बऱ्याच वेळा. हो, कुठे गेला होता? बऱ्याच ठिकाणी मला असं आवडायचं एकांतात फिरायला, कुठे डोंगरावर, कधी पिक्चरला. घरच्यांना कधी न धबधब्यात. सांगता? न सांगता. आता बांधून ठेवा त्यांना. आता तिला घेऊन जातो. हो का? वा वा. तुम्ही गेलाय घरच्यांना न सांगता कुठे? मैत्रिणींबरोबर लेक्चर बंक केलेलं आहे बऱ्याचदा. गोव्याला वगैरे गेलात की नाही? नाही, एवढं लांब नाही. तुम्ही हो? हो, एकदा घरच्यांना त्याच्यावर रागून मी बदलापूर जवळच एक गाव आहे कोंडेश्वर, हां. तिकडे निघून गेलो होतो ऍक्च्युली. तुम्ही? हो, डोंगरावर गेलो होतो. काय नाही, एक दिवस गेलो आणि आलो संध्याकाळी, आणि मग बाबांनी बरंच मारलं मला घरी आला. डोंगरावर गेले आणि आल्यावर फटके मिळाले? हा, का का काय काय हो? असंच जरा राग आला होता घरच्यांचा, त्यामुळे घरच्यांचा राग येणं हे प्रत्येक मुलाला होतं. पण मुलांना या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की तो राग क्षणिक असतो, तो तुमच्या चांगल्यासाठी असतो. आणि बऱ्याच मुलांनी या रागापायी नुकसानसुद्धा करून घेतलेलं असतं. कारण घरचे काही वैरी नाहीत ना, ते रागावतात ते त्यांना असलेल्या काळजीपोटी. आणि अशा वेळेला बऱ्याचदा मुलं डोक्यात राग घालून असे लांब जाऊन बसतात, कुठे गायब होतात, कुठेतरी निघून जातात. तो क्षण विसरा आणि बघा पुढे आनंद आणि उत्तम असं आयुष्य ठेवलेलं आहे. बरं, आता तुमचा भाऊ आहे, तुम्ही कोणाची बाजू घ्याल, बहिणीची की बायकोची? कारण नवीन नवीन आलेली आहे, तुमच्यावर विश्वास ठेवून. बामणगाववरून थेट वांगणीला बायकोची सुरुवात झालेली आहे. या, स्वागत आहे तुमचं. या. हे कोणाला देणार, बहिणीला का बायकोला? बायकोच्या देईन. का हो? बहिणीला नंतर विकत घेऊन देईन. नंतर लंकेहून सोन्याच्या विटा आणणार, हा. आत्ता हे कोणाला देणार? हे बघू पहिले गेम कोण जिंकतात, नंतर बदलू. आत्ता आजपासून बदल आहे, आधीच द्यायचंय. कोणाला द्याल? तिच्या कानात आहे सध्या, हिला देईन. कळलं? 20 दिवसात बघताय. हा, बरं, बंद करून ठेवा ते. आणि आता वजनाचे काटे आणि बघूया कोण जिंकणार हा खेळ. वेळ 2 मिनिटाची. वजन 498 ग्रॅम. 2 ग्लास काढते. देते लोक. 20, तो कप देतो. जड दे, जड 35, जड दे. 40, 448. 90 झाले. 490 झाले. छोट्या डब्यात असतो आता. 2 ग्रॅम काढा. झाले? 1 ग्रॅम काढावं लागेल. 93 आहे. 93 आहे. झाले 97 झाले.
झाले अभिनंदन. 1 2 3 4 14 15 16 या तुमच्या घ्या. 17 3,400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. Thank you. अभिनंदन. आता हे कोणाला देणार? बहिणीला तर बक्षीस मिळालं. मनातली इच्छा पूर्ण झालेली आहे. द्या द्या.